कुंडलिका वरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गुरु महिपति महाराज की गोरक्षनाथ महाराज की अपने अपनी माता की सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की सियावर रामचंद्र भगवान की प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की जय अपने अपने माता पिता पक्षी अंगणी उतरती जे का गुंतुनिया राहती तैसे असावी संसारी जोवरी प्राचनाची दुरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून या गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी एका जनार्दनी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्याम्बरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग टाळी वाजवली पाहिजे या मंडळीसाठी थोडं महिलांनी पुढे पुढे सरका ना सरका ही जागा भरून काढा सरका लवकर मागं कुणीच थांबू नका सरका सगळे पुढे पुरुष मंडळी सुद्धा थोडे थोडे पुढे या या इकडे आम्ही तुम्हाला काही दगड नाही मारणार सरका पुढे सरका लवकर लवकर सरका सरका लवकर सरका चला सरका मागच्या महिला मंडळ पुढे सरका म्हणलं जागेवर असं असं करते आपलं सरकायचं फास्ट लवकर सरका लवकर हो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडरीका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या
त्यांचा कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे ते अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसा देही प्रेम काही कळा ऐसा देही प्रेम काही कळा श्री संताची माथा चरणावरी साष्टांगती करी दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरिजियो गिराजं सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुम्ही या देवा गावरी न करा भैरू सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुम्ही या देवा गावरी न करा भैरू गावरी न करा भैरू गावरी न करा भैरू एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे महाराजांसाठी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेदो यावरी न करावा अवेदो आजच्या गोड अशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत असताना ज्या पवित्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय या भारत भूमीमध्ये जन्माला आलोयत ना काहीतरी जन्माचं पुण्य केलं असलं पाहिजे महाराज सहज इथं जन्म भेटत नाही इथे जन्माला येण्यासाठी आणि संतांचा सहवास भगवान परमात्म्याचा सहवास लाभण्यासाठी डिग्रसकर आपल्याला काहीतरी जन्माचं पुण्य करावं लागतं कारण भारतासारखा देश नाही भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्य की संपत्ती भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही लहानपणी आम्हाला भारताविषयी प्रतिज्ञता होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे एकात्मतेने निष्ठेने कमवलेली श्रीमंती संपत्ती सगळ्यात मोठं अनुदान जर आमच्याकडे कोणतं असेल तर भारतासारखा देश आम्हाला लाभला आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे ध्यानात ठेवा एक वाक्य बोलून जातो महाराष्ट्रासारखं राज्य भारतासारखा देश आपल्याला लाभलात ना आपल्या काहीतरी जन्माचं पुण्य आहे पहा ओ महाराष्ट्रासारखं राज्य नाही महाराज पण काय आमच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र म्हणजे काय अरे माणसाला माणूस जुडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट शास्त्र सांगतं संताच्या ताटातलं खावा उष्ट तुकोबरायांना पाण्यातून गाता काढताना सोसावे लागलेत कष्ट पण जीवनात वैराग्य होतं उत्कृष्ट धर्माच्या मांडवाखाली वारकरी संप्रदायात पाहिल्या जात नाही जात पात आणि काष्ट कारण या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र या महाराष्ट्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय महाराज संत सज्जनांमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय महाराज आणि इथं जन्माला येण्यासाठी सुद्धा पुण्य करावं लागतं कारण आपला अहिल्यानगर जिल्हा जर पाहिला तर प्रत्येक तालुक्यात एक ना एक संत आहे महाराज प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्र भूमीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासारखा जिल्हा नाहीये कारण महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे तर अहिल्यानगर हे संतांचं माहेरघर आहे तुम्ही बारीक लक्ष द्या जर संत परंपरेमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढी संत मंडळी लाभली तेवढी संत मंडळी अनेक जिल्ह्याला लाभली नाही महाराज प्रत्येक तालुका निवडा आपल्याला पहिला तालुका लागतो आपल्याला डिग्रसला राहुरी राहुरी तालुका संत कवी महिपती महाराज राहता तालुका सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज अकोला तालुका धौम्य ऋषी अगस्ती मुनी महाराज कोपरगाव तालुका जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नेवासा तालुका मौली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला स्वामी समर्थ समर्थ किसनगिरजी महाराज या परंपरेला आपल्याला लाभलाय आणि श्रीरामपूर तालुका ही संतांची खाण सद्गुरु युगराज गंगागिरी महाराज नारायणगिरीजी महाराज हा वैष्णवांचा वास या पवित्र जिथे वैष्णवांचा वास पुण्यभूमी पुण्य दे
धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश 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 जेथे वैष्णवांचा दास जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश. या पवित्र अशा भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. इथे बसण्यासाठी सुद्धा संकीर्तन प्रवचन कीर्तनामध्ये बसण्यासाठी सुद्धा काहीतरी जन्माचं पुण्य करावं लागतं. सहज नाही बसता येत बरं का. आज पवार पाटील परिवारामध्ये दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. पण इथं एकत्र बसण्यासाठी सुद्धा काहीतरी जन्माचं पुण्य करावं लागतं. सहज भगवंताची भक्ती घडत नाही. आज एकीकडे जर बघितलं तर आमच्या या पवित्र भारत भूमीमध्ये संतांचा परिसर आपल्याला लाभलेला आहे. दिग्रस, या दिग्रसमध्ये गोरक्षनाथ महाराजांचं फार मोठं मंदिर आहे. या पवित्र अशा परिसरामध्ये त्या संत समाधानामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र येऊन आलोयत ना, त्याचं कारण प्रत्येकाला माहिती असलं तरी सुद्धा संकीर्तनात बसण्यासाठी पुण्य करावं लागतं. आणि देव भेटावं असं वाटत असेल ना, देवाने मला भेटावं यासाठी काही नसलं तरी चालेल, पण अंतकरणात भाव लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव तयाला. ज्याचा भाव शुद्ध आहेत ना महाराज. जनाबाईकडे काय होतं, पण शुद्ध भावनेनं हाक मारली की जनाबाई लोकांना सांगायच्या. जनी सांगिलो का नाव घाली माझा सका जनी सांगिलो का नाव घाली माझा सका हे जनी सांगिलो का नाव घाली माझा सका नाव घाली माझा सका नाव घाली माझा सका जनाबाई लोकांना सांगायच्या की माझा भगवान परमात्मा, मी फक्त निष्ठेनं भावनेनं अंतकरणाने त्या भगवंताला हाक मारली की तो पळत यायचा, धावत यायचा. देवाविषयी भाव असला पाहिजे. जर भाव आहे ना, देव कुठेही यायला तयार आहेत महाराज. पण मनात भाव नाही, मनात नाही भाव, आणि देवा मला पाव. देव काही येडा आहे का? तुमच्या अंतकरणात भगवंताविषयी प्रेम असणं गरजेचं आहे. देव प्रेमाचा भुकेला आहे, देव भावाचा भुकेला आहे. दुसरं काहीच लागत नाही महाराज. इथं बसण्यासाठी सुद्धा पुण्य करावं लागतं. महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किती पुण्य केलं बरं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. अगणित सुकृत एकत्र झाली तेव्हा भगवान परमात्म्याची सेवा आमच्याकडून घडली. आणि याच्या पुढे वाक्य बोलायचंच ठरलं तर एक वाक्य ऐकून जा. इथं येऊन भगवंत भेटावं यासाठी काही नसलं तरी चालेल, फक्त देवाला आकळता येतं. नामदेवरायांच्या हातून नैवेद्य घेतला महाराज, तुमच्या आमच्या हातून घेईल का? का नाही घेणार? कारण आमचा भाव नाही महाराज. हा भाव बडे आकळे ये रवी नाकळे. हा भाव बडे आकळे ये रवी नाकळे. खर तरी आवडे तैसारी तैसारी खर तरी आवडे तैसारी. महाराजांनी सांगितलं तो फक्त भावानच आकळू शकतो. भाव बळी आकळी. बाकीच्यानं कशानं आकळता येत नाही. ए रवी ना कळी. मग भावानं जर त्याला बोलवलं तर देव येतो. पण त्याला काय हवंय? आजी काय पाहिजे देव भेटण्यासाठी? वडापाव
नाही, भाव. ज्याचा भाव शुद्ध असेल भगवान परमात्मा त्याच्या जवळ आहे. नुसतं भाव असून चालत नाही बरं का. देवाला भेटण्यासाठी अंतकरण शुद्ध असलं पाहिजे आणि एकामेकाविषयी चांगलं प्रेम बाळगलं पाहिजे. आजच्या कीर्तनाला सुरुवात करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुणाचं तरी कौतुक करत जा. आज आपल्या परिसरामध्ये कीर्तन चालू असताना एखाद्या गायकाचं गायन आवडलं तर त्याचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. पखवादाची थाप आवडली ना, ते एवढं मोठं श्रेय खऱ्या अर्थानं आपण त्यांना दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी टाळी वाजवलीच पाहिजे. पण काय झालं माहितीये का, माणसानं नवीन आजार तयार केलाय हल्ली. तो आजार माणसानं तयार केलाय. तसा कोरोना आजार आलतात ना, तसा एक माणसानं नवीन आजार तयार केलाय. त्या आजाराचं नाव आहे जळका आजार. कोणता आजार? हल्ली काय झालं माहिती का, या जळक्या आजारानं माणसं ठेवली नाही. तुम्ही बारीक जर पाहिलं ना, आजारच जळका आहे. बरं, या जळक्या आजाराचे लक्षण लई खतरनाक आहे. मळमळ होणे, पोटातल्या पोटात दुखणे, समोरच्याचं सहन नाही होणे, एखादा वर जात असेल तर त्याला खाली खेचणे, हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? आजी बोला, जाऊ का आम्ही घरी जाऊ का? जळक्या आजाराचे लक्षण आहे. हो, मला सांगा, तुमच्या घरातली लाईट गेली तर तुम्ही काय करता? दिवा लावता. आमच्या इकडे लाईट गेली का शेजारची जी हायकणी डोकून पाहतात. बरं, तिची असली ना, हा रातभर झोपत नाही. आपली का गेली? अरे झोप ना. नाही गेली का? अरे झोप ना तू. म्हणजे माणसं काही काही समाजात एक असा वर्ग आहे दादा, समाजात असा काही वर्ग आहे, काही लोक सुखात आहे म्हणून त्यांचं सुख पाहून सुद्धा काही लोक दुःखी आहेत महाराज. कधीतरी कुणाचा तरी सुखा दुःखात सहभागी झालत ना, तर आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा आनंद आपल्या आयुष्यात आपण कमवलेला असेल. गोष्ट ध्यानात ठेवा. माणसं जपा. आयुष्यात काही नाही जपता आलं तरी कौतुक करत जा एकमेकाचं. एखाद्यानं गाडी घेतली तर म्हणा, दादा तुम्ही गाडी घेतली, कौतुक करा. शेजारच्यानं गाडी घेतली तर त्याच्या घरी जा, साहेब तुम्ही गाडी घेतली. आपण त्याच्या घरी जाऊन म्हणतो, हप्त्यानं घेतली असणार, त्यानं हप्त्यानं घेऊन येतं, सप्ते करून घेऊ. गाडी घेतली ना, करा कौतुक त्या माणसाचं. भले तुम्हाला पेढे खाऊ नाही वाटले तर पेढे खाऊ नका, तुमचं पोट दुखत असेल तर, पण माणसाचं कौतुक करा. इतकं गोड बोला ना. एखाद्यानं ट्रॅक्टर घेतलं त्याचं कौतुक करा. त्यांना सांगा, साहेब तुम्ही ट्रॅक्टर घेतला, बोला त्या माणसाशी. आपण तिथे गेल्यावर म्हणतो कंपनी बरोबर नाही. अरे तुला काय, तुला चालवायचं का ट्रॅक्टर? नाही, आपल्याला चालवायचं नाही ना. एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोक फक्त आपलं ऐकतात. हो, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोक फक्त ऐकून घेतात पण मनानच करतात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकामेकाला फुकट सल्ले देण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये आपण आपलं अस्तित्व असं निर्माण करावं की जीवन हे समर्पित झाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्य आनंद उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगामध्ये पक्षाचं वर्णन करतात की पक्षी प्रपंच आणि प्रपंच करून सुद्धा परमार्थ कसा करता येतो हे पक्षांचं उदाहरण देऊन अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पक्षी अंगणी उतरती,
जोरदार एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे गायकांसाठी. आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण अहिल्यानगर जिल्ह्याला गोड असा आवाज लाभला आहे. आमच्या ब्राह्मणगाव बेताळ श्रीरामपूरचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज बेताळ गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवल्या पाहिजे. इकडे दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण गोड ज्यांचा आवाज आहे, युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण किरणजी महाराज हरळे बाबा स्वतः कीर्तनकार आहेत, परंतु ते सुद्धा आज गायला उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. मृदंगावरती थाप पडली की अंतकरण भरून येतं. आपल्या राहुरी शहराचं भूषण गोड वादन सरस्वती माता ज्यांच्यावरती प्रसन्न आहे, काय वाजवतात महाराज. त्यांची नुसतं थाप पडली का इंद्रायणीचा काट आठवतो असा गोड हात असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णुकांत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे महाराज, ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. असं आमच्या परिसराचं भूषण तुषारदादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. आणि आदरणीय शिवाजी दादा या ठिकाणी सकाळपासून येऊन सर्व जोडदोड त्यांनी केली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज हे सर्व जे कीर्तन आहे, या कीर्तनाचं संप्रदायाचं प्रत्येक महाराज लोकांचं एक चॅनल जे लाडकं आहे संतवाणी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही कीर्तन सेवा ऐकायला भेटते. या चॅनलचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्या या सर्व पवार परिवाराच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. या संतवाणी चॅनलच्या माध्यमातून संकीर्तन आपल्याला ऐकायला भेटतंय. तर मी आपणा सगळ्यांना विनंती करेल की या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. हे कीर्तन आपल्याला वर्षभर त्या दादांच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी आहे आणि भगवत भक्तीचा प्रचार करण्याचं माध्यम आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटते. एकदा जोरदार चॅनलवाल्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या निमित्तानं तुम्ही आपण सगळे एकत्र आलोत ना महिला मंडळ, आयुष्य एकदाच आहे, जिंदगीला वंशपोर नाही, देवानं दिलेला गोड निर्दय आहे, फक्त जगता आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, माणसाला हल्ली सांगावं लागतंय आता माणसात या, मोठं वाईट वाटतं. माणसा माणसा आता तरी माणसा 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 आता तरी माणसा 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 आता तरी माणसा 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 आता तरी माणसा माणुसकीची शिकवण कशाला माणूस म्हणून जगे तू आता माणूस म्हणून जगे तू आता तरी माणसा आता तरी माणसा आता तरी माणसा आता तरी माणसा माणसाला सांगावं लागतंय, ए माणसा आता तरी माणसात ये. किंबहुना आम्हाला समाजामध्ये माणुसकी काय आहे ते दाखव. हल्ली काय झालं माहिती का, माणसं एकामेकाच्या सुखादुःखात जायला तयार नाही, कुणी कुणाच्या संपर्कात जायला तयार नाही, कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. आणि म्हणून कविकारांना सांगावं लागतंय, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतोय मी, हरवलेल्या दुनियेत माणूस शोधतोय मी. पण आपण आपला माणूस ओळखला पाहिजे. जीवन जगत असताना एक दिवस हीच माणसं तुम्हाला आणि मला कामाला येतील. किंबहुना त्या माणसाच्या सहवासात जा, किंबहुना त्या माणसांसोबत जा, त्या माणसांना भेटा. आयुष्य एकदाच आहे, पुन्हा पुन्हा आयुष्य भेटणार नाही. म्हणून आपली नाती आपली माणसं जपण्याचा प्रयत्न करा. हो, एका स्मशानभूमीत लिहिलंय, मरण प्रत्येकाला अटळ आहे, ती येणार नाही असं नाही, पण स्मशानभूमीत लिहिलं होतं, अरे मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, पूरी जिंदगी गुजार दी तूने यहाँ आते आते, क्या दिया इस दुनिया ने तुझे, अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. जाळणारे आपले असतात, लोक नसतात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर आपलेच आपल्याला जाळणार असतील तर विचार करा कोणती नाती कोणती माणसं. एक ना एक दिवस शेवटचा प्रवास प्रत्येकाला करायचा आहे. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा.
आपल्या सुद्धा आयुष्याचा दोरा तुटणार आहे. आजी एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय महाराज. हा ध्येय प्रत्येकाचा एक ना एक दिवस ठेवाच लागणार आहे. कोणी थांबण्यासाठी आलं नाही. इथं कोण थांबणार आहेत महाराज म्हणतात. अजमेला पंजामेला बाप मसना गेला. अजमेला पंजामेला अजमेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत ना तोही तैसा जावा. उठा उठा जागा पाठी मेला पौरा मेला बाप मसना गेला. देखत देखत नाचो पलको. देखत देखत नाचो पलको. कोई नहीं साजावा. देखत देखत नाचो पलको. कोई नहीं साजावा. उठा उठा जागा पाठी अजामेला पंजामेला बाप स्मशानात गेला. देखती देखती नातू पण तोही तैसाची झाला. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. पण तुम्हाला मला सध्या कशाचं भय असेल तर तुम्हाला मला या प्रपंचरूपी संसारातून आणि मरणाचं प्रत्येकाला भय. इथं तुम्ही आम्ही कशालाच घाबरत नाही. माणसं फक्त मरणाला घाबरतात. माणसं कोरोनाला घाबरली नाही पण कोरोनानं मरण येतं म्हणून माणसं घाबरलीत. बरोबर आहे का नाही. जर कोरोनात मरण येत नसतं तर माणसं कोरोनाला सुद्धा घाबरली नसती. पण कोरोना झाल्यामुळे माणूस मरतो आणि आपली लोक आपल्या जवळ नसतात. ही माणसाला कोरोनात कळालं का नाही. कळालं महाराज. बरं कोरोनाचा एक पॉइंट लय खतरनाक खोकायचंच नाही. खोकला का ठोकला. बरं आम्ही कीर्तनाला गेलो ना महाराज. आता महाराज बोलणार म्हणजे घसा कोरडा होऊन जातो. बोलायचं म्हणल्यानंतर घसा कोरडा झाला की खोकला येतो. मी खोकलो का बाकीचे विठोबा. आणि मग कळतं कुणी नाही रे कुणाचे. शेवटी एकट्याला जायचे. तुमच्या माझ्यासोबत कुणीच नाही. हसून आयुष्य जगा. उद्याचा दिवस तुमच्या माझ्या आयुष्यातला शेवटचा असू शकतो. ऐका जिंदगीला वंशपोर नाही. उद्या कधी उगत नाही नंतर कधी येत नाही. आयुष्य एक ना एक दिवस कोणत्या क्षणाला आपल्याला कुठं नेऊन ठेवेल सांगता येत नाही. म्हणून आयुष्याचा आनंद उत्सव साजरा करा. हा आनंद तुम्हाला मला जगता आला पाहिजे, घेता आला पाहिजे. हो आयुष्यात आनंद जीवनातला सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो आनंद माणसात शोधता आला पाहिजे. म्हणून हसून आयुष्य जगा. हसणारी माणसं खूप गोड असतात. महिला मंडळ हसून आयुष्य जगलत ना की आयुष्य वाढत घटत नाही. म्हणून हसलं पाहिजे. काय काय प्रवचन बसले तरी आशीर्वाद आहे. प्रवचन बसले तरी आणि तसेच गेले मग आले वडीग्रस्त गेले. हो काय काय प्रवचन बसले ना पार हसत जा. हसत निदान बोलत जा. माना हलवी जा. एक प्रवचन मी कीर्तनाला सुरुवात केली. एक जण नुसतं मान हलवायचं. आपण बोलायचं त्या माणसानं. बरं मी अख्ख्या वव्या त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून मारा. अख्ख्या वव्या त्या माणसाच्या चेहऱ्याकडे. बरं मी ववी सुरुवात केली का तीन फक्त असंच करायचं. अख्खी ववी प्रवचन कीर्तन संपल्यानंतर म्हटलं दादा लय अभ्यास आहे. म्हटलं तुमचा लय अभ्यास. काय अभ्यास आहे राव तुमचा. त्या शेजारचा म्हणे महाराज बहिर येते. आता काय तोंड सोडून घेता काय करता असं मला सांग. निदान मला कळलं पाहिजे तुम्ही जागेत बुवा. निदान आहे का नाही. म्हणून थोडं फ्रेश. महिला मंडळ तुम्हाला लोकात हसायला आवडत नसेल तर एकट्याच खोलीत जा. आतली कडी लावा पण हसा. आयुष्याचा आनंद उत्सव साजरा करा. एकामेकाच्या सुखादुःखात जात जा. फ्रेश व्हा. आयुष्याला परत परत वंशपोर नाही. एका कीर्तनामध्ये सगळे लोक हसायचे आणि एक जण हसतच नव्हता. बरं सगळे हसतात आणि एक जण हसत नाही म्हणल्यावर हसणाऱ्याकडे लक्ष जाईन का ना हसणाऱ्याकडे. ना हसणाऱ्याकडे. कीर्तन संपल्या म्हणलं दादा सगळे लोक हसले पण तुम्ही नाही हसले. ते म्हणला मायाव कर्ज आहे. मग का म्या फेडावा का. उलट कर्जावाल्या माणसानं अहो एकदम फ्रेश हसलं पाहिजे. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द असलं म्हणा.
पण आयुष्य संपू नका. एकदाच आहे देह जाणारा ही महत्व. नर देह दुर्लभ जाणारे नर देह दुर्लभ जाणार दुर्लभ जाणारे नर देह दुर्लभ जाणार. 100 वर्षाची गणना रे 100 वर्षाची गणना 100 वर्षाची गणना रे 100 वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना वसुदेव 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 मना तुम्ही वसुदेव वसुदेव मना वसुदेव वसुदेव मना रे तुम्ही वसुदेव वसुदेव मना. वसुदेव वसुदेव मना रे तुम्ही वसुदेव वसुदेव मना वसुदेव वसुदेव मना रे तुम्ही वसुदेव वसुदेव मना. नरदेह दुर्लभ जाणा 100 वर्षाची गणना. भागवतामध्ये नाथबाबा फार गोड वर्णन करतात. दुर्लभ मनुष्य देह देह नाम क्षणमंगरा तत्रपी दुर्लभ मैने वैकुंठ प्रिय दर्शनम. आयुष्य प्रत्येकाला वेळ देत नसतं. एक ना एक दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायचा आहे. पण ते पाहत असताना जीवन इतकं गोड जगा इतकं गोड जगा. समृद्ध होईन आयुष्य जगा. एकामेकाच्या सुखादुखात जात जा. एकामेकाच्या संपर्कात जात जा. एक दिवस तुम्हालाही म्हणता आलं पाहिजे मी आयुष्यामध्ये इतकं गोड जगलो. माझा शेवटचा दिवस मी गोड करू शकलो. महाराज हो तुमचा माझा अट्ठास कशासाठी असेल तर शेवटचा दिवस आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया 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 आयुष्याचा दिवस शेवटचा गोड करायचा आहे महाराज. शेवटाच्या क्षणाला आपल्याला लोकांना म्हणता आलं पाहिजे मी जगलो गड्या. लोकांच्या सुखादुखात गेलो लोकांच्या संपर्कात गेलो. आज ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोत ना या पवार परिवाराचं एक गोड व्यक्ती महत्व. 75 ते 80 वर्षाचं वय जीवन जगून गेले. पण त्यांच्या जाण्यानं जेव्हा आम्ही इथं आलोत ना आमची गाडी लागलीत ना त्यांच्या मुली असतील कुणीतरी बहिणी असतील धाईमुकलून रडत होत्या. आणि जणू काही त्या म्हणत होत्या दादा तुम्ही अजून जायला नको पाहिजे होतं. कारण त्यांच्या रडण्यातून त्यांचं आयुष्य जगणं हे कळत होतं. अरे माणसानं आयुष्य जगावं तरी कसं. चालताना असं चला की 2 जणांना रामराम घातला पाहिजे. बसल्यानंतर असं बसा की 2 जण शेजारी येऊन बसले पाहिजे. गेल्यानंतर असं जा ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. नाही जगण्याचे फार मोलमूत्र आहे. माणसानं आयुष्याचा शेवटचा दिवस गोड करावा. सुरुवातीचे दिवस कुणाचे गोड असतात पण शेवटचा दिवस गोड करायला सांगितलाय. लहान लेकराचं कौतुक कुणी करेल पण म्हाताऱ्या माणसाचं कौतुक कुणी करत नाही. पण त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये चांगली कर्म केली लोकांचा स्वभाव निर्माण केला लोकांच्या सुखादुखात गेलेत ना त्या माणसाचं कौतुक कुणी करतं. आज असं वाटतंय आदरणीय दादा आपल्या तर राहायला हवे. त्यांचा स्वभाव माऊली माऊली ज्ञानोबराय म्हणतात साचनी मवाळ मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे. 28 माणसाच्या आयुष्यामध्ये असतो. खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2 मुलांना चांगले संस्कार दिले. 3 भावंड 2 मुलं 2 मुली चुलती त्यांच्या सुना त्यांचे जावई आज दादांबरोबर बोलत असतील तर म्हणत असतील आम्ही कधी घराकडे आलो तर आमचा एक आदर्श सासरा होता असं आम्हाला वाटत होतं. मुली सांगतील आमचा बाप म्हणजे माहेरच्या दाराला आल्यानंतर बोलवण होती. कधी कधी आम्हाला हसून बोलायचे सांगायचे पुरीनो तुम्ही सगळ्या दिवाळीला आलात ना 21 दिवसाच्या पुढच्या 21 दिवसात दिवाळी आली महाराज. आता या दिवाळीला बहिणी असतील आणि सगळं काही भीती एकत्र येतील दिवे लागतील सगळं होईल. पण एखादं चिवडा म्हणा लाडू म्हणा दादांचा जर आवडतीचा असेल ना तो पदार्थ पुढे जर आला ना डोळ्यात पाणी टचकन
आणि आता असं वाटल दादा असते तर महाराज आमच्या संग लाडू खाल्ला असता, आमच्या संग बोलले असते. रावरी कृषी विद्यापीठामध्ये ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. जन्म त्यांनी कृषी विद्यापीठामध्ये आपलं कर्तव्य पार केलं. कर्तव्य दक्ष कसा असावं हे त्यांच्याकडून शिकावं. पहाटे 3ला उठून डेअरीमध्ये जायचे ते. अहो आज मस्ती झाल्या तो, पण त्या काळात त्यांनी 50-50, 60-60 लिटर दूध काढलं एकट्या माणसानं. हो कष्टाचं काय असतं ना, पर्याय त्यांच्याकडून शिकावं. आणि असाच आदर्श घेऊन त्यांच्या 2 मुलांनी त्यांचा हा प्रपंच मोठा केला. त्यांच्या सुखादुखात उभे राहिलेत. त्यांच्या धर्मपत्नी आज आम्ही मोठ्या प्रेमानं ज्या माता माऊलीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहतोय ना, त्या आईनं सर्व सुख दुःख महाराज दादांच्या आपल्या स्वभावात आली जीवनामध्ये जोडून घेतले. त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय दादांच्या सुखादुखात उभं राहून ज्यांनी प्रपंचाला मोठं केलं. पवार पाटील परिवारामध्ये या ठिकाणी त्यांचा प्रपंच घडवण्यामध्ये ज्यांचं मोठं श्रेय होतं, गंगा भागीरथी विठाबाई शंकर पाटील पवार. शंकर दादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही आपण एकत्र आलेलो आहोत. हा पवार पाटील परिवार फार मोठा आहे. तसं नाव घ्यायला गेलं तर नाव वेळ कमी पडून जाईल. पण दादांचे चिरंजीव श्री आदरणीय शिवाजी शंकरराव पवार, श्री आदरणीय संभाजी पाटील शंकरराव पवार, त्यांचे बंधू श्री माधव श्रीपती पवार, श्री अण्णा श्रीपती पवार, श्री गुलाबराव श्रीपती पवार आणि समस्त पवार परिवार, त्यामध्ये त्यांच्या पत्नी असतील, या माता माऊलीनं हा प्रपंच मोठा केला. आज शंकर दादा वरून पाहत असतील तर ते काय म्हणत असतील माहिती, मी माझ्या आयुष्यात खरंच जगलो. मी आयुष्यात इतकं गोड लोक निर्माण केलीत का आज माझ्यासाठी एवढे लोक एकत्र आलीत महाराज. आता निश्चिंतीने पावलं विसावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची हे कुंडलिया हे धावा तृष्णेची हे तृष्णेची सेवत आज जर पाहिलं तर दादांचा हा परिवार, त्यामध्ये त्यांच्या मुली सौ पूनमताई महेंद्र भिंगरदिवे, सौ सुनीता विजय बनसोडे, 2 मुली 2 मुलं, हा मोठा परिवार दादांच्या पश्चात त्यांनी मोठा केला. गरिबीतून प्रपंचाला सुरुवात केली, सातत्यानं जीवनामध्ये कष्ट बहल केले. आज वरून पाहत असतील तर ते काय म्हणत माहिती, ते म्हणत असतील की मी माझ्या आयुष्यामध्ये आजचा शेवटचा दिवस गोड केला महाराज. तुमचा माझा शेवटचा दिवस गोड होईल का सांगता येत नाही, पण दादांनी दादांचा आयुष्यातला शेवटचा दिवस गोड केला. ऐका, चंदन स्वतःला झिजून घेतं पण दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देतं, सुगंध देतं. तद्वत चंदनाचं काम आहे सुगंध देणं. एक दिवस ते चंदन पुसून जातं पण सुगंध कधी पुसत नाही. तसा आयुष्यामध्ये एकामेकाच्या सुखादुखात गेल्यानंतर स्वभाव जर गोड ठेवला तर निश्चित रूपानं ही माणसं आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जवळ येतील. मला असं वाटतं माणसानं आपल्या आयुष्यातील जीवन जगण्याच्या स्वभावातून माणसाने मोठं व्हावं. पैशानं भले कमी मोठे झाला तर चालेल, पण माणसं कमवण्यात आपला सगळ्यात मोठा नंबर पाहिजे. कदाचित आपण एकामेकांचे स्टेटस ठेवतो, एकामेकांचं वाढदिवस असला तर स्टेटस ठेवतो. माणसानं आयुष्यामध्ये स्वतःचं स्टेटस असं निर्माण करावं की आपलं स्टेटस ठेवणारे लोक असले पाहिजे महाराज. आपलं स्टेटस ठेवणारे आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरबार. आनंदिया जीवनाचा
दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुने स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा करी दरवळावा आव्यातीला सुरतीचा ओटातुनी उगरावा आनंद या जीवनाचा सुगंधा करी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा करी आपल्या आयुष्याचा आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे आणि आदरणीय दादांनी तो आनंद उत्सव साजरा करा महाराज. आपल्या आयुष्यात त्यांनी साजरा केला. आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी असणारे नाथबाबा अभंगात पक्षाचं वर्णन देत असताना सांगतात की संसारी जीवन जगत असताना संसारी माणसाला जर कसलं भय असेल तर फक्त ते प्रपंचातून सुटका कशी होईल, या भवसिंधूतून कसं पार होता येईल याचं मोठं भय महाराज. पण तुमचं आमचं मन या प्रपंचात ग्रासलंय, त्याच्यातून सुटका नाहीये. तुकोबराय एका अभंगामध्ये वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. अहो काळाचंच तुम्हाला आम्हाला भय आहे, पण एक गोष्ट सांगा, संतानं सांगितलंय हा देह तुम्ही किती जपला तर एक दिवस जाणार आहे महाराज. देह जाणार जाणार 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 त्याची काळ बघणार देह जाणार जाणार त्याची काळ बघणार त्याची काळ बघणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार 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 जाणार. वा. पण महाराजांना सांगितलंय पक्षाचं वर्णन. कोणत्या पक्षाचं वर्णन केलंय? कोणत्या पक्षाचं वर्णन केलंय महाराजांना? निवडणुकीतील पक्षातलं नाही बरं का. हो. पक्षी जे इथे येतात, दाणे टिपतात, सर्वण केल्यानंतर जे दाणे खाली पडलेले असतात, आकाशामध्ये असलेल्या त्या पक्षानं यावं, ते दाणे टिपावं. पण दाणे खाऊन झाल्यानंतर कोणताही पक्षी जास्त मोहात राहत नाही. उगाच तुम्ही एखाद्या पोपटाला पिंजरात ठेवलं तर तो तुमचा मोह झाला, पण पक्षी इथं गुंतून राहत नाही. पक्षानं दाणे टिपले की दाणे टिपल्या टिपल्या ते पक्षी निघून जातात महाराज. जातात का नाही? कोणते पक्षी? चिमणी असेल, कावळा असेल, दाणे टिपून ते कुठल्याही मोहात गुंतत नाही. तसं माणसाचं मन जिथे गुंतलंय त्याला प्रपंच म्हणलंय. ही मायाजाळ आहे आणि तिथं गुंतल्यानंतर तिथून सुटका नाहीये. हे महाराजांना सांगायचंय की बाबा जसं पक्षी गुंतत नाही तसं तुम्ही आम्ही प्रपंचात गुंतून राहतो. संसार दुःख आहे, संसारात सुख नाही असं वाटलं तरी सुद्धा, पण या संसारातून तुम्हाला आम्हाला पार होता येईल का? या संसारातून खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनाचा सफलता प्राप्त करता येईल का? संसार कुणी नाही केला, अनेक संतांनी संसार केला, पण जसं पक्षाचं उदाहरण देऊन नाथबाबा म्हणतात का इथं गुंतवायचं नाहीये, संसारात गुंतून राहायचं नाही. काही काही पक्षी तर असेत महाराज, ते पक्षीनं आपल्या जीवनाचा उद्धार सुद्धा भगवंताला धरून केला. त्याच्यामध्ये एक जर पक्ष्यांचं वर्णन करत असताना पहिलं उदाहरण जर कुणाचं आलं असेल तर जटायूचं. एक जटायू नावाचा पक्षी आहे. रामायणामध्ये ज्यावेळेस रावणानं माता सीतेचं अपहरण केलं आणि सीते मातेला घेऊन गेला, एका पक्षाला कळालं की ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, ही माता सीता आहे. आणि रावणानं माता सीतेचं अपहरण करायचं ठरवलंय, पण मी जर माझ्या डोळ्यानं पाहत असेल तर अपमान आहे. महाराज, ही स्त्री माझ्या आयुष्यामध्ये ही माझी आई आहे हे एका पक्षाला कळालं, म्हणून रावणानं नेत असताना जटायूनं त्याच्यावर झेप घातली. परिणाम रावणानं जटायूचे पंख कापले, पण जटायूला मरता समयी रामप्रभूचं चरण लाभले. हे जीवनातील सगळ्यात मोठा सात्कार आहे महाराज.
हे जीवनातील सगळ्यात मोठा साक्षात्कार आहे. हो. मरण येता समय सुद्धा जीवन जगत असताना देवाला सुद्धा धरून केलं ना तर जीवनाचा उद्धार आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखापार नाही किंवा अंतकाले च मामेव स्मरण मुक्तबाह क्लेवरम याम प्रयाती समतभाव याती नास्तित्र संशया. अंतकाळी माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला मोक्ष नक्कीच आहे, त्यात कुठल्या प्रकारची शंका नाही महाराज. हो. आणि एक अंतकरण म्हणून सांगितलं बरं का. म्हणजे जसे पक्षी अंगणात येऊन गुंतत नाही, पक्षी चारा पाणी करून निघून जातात ना. हो. एक पक्षी तर शगुन सुद्धा सांगतात महाराज. एक पक्षी ना आपलं शकून सांगून जातो. हो. पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है. शगुन गे माये सांगता, शगुन गे माये सांगता, शगुन गे माये सांगता, हे शगुन गे माये सांगता. पहिले तो गे गाऊ कोकता, पहिले तो गे गाऊ कोकता. काय सांगतेत महाराज म्हणले ती शगुन सांगते. शगुन कुठं काय होईल ते असं नदीच्या कडाला जातं, एक दगड वरून सोडतं, त्या गावात कुणाचं मरण जवळ आलं ना तर ते पक्षी सांगताय महाराज. पक्ष्यानं आपल्या आयुष्यातला जीवनाचा उद्धार केला. एक घोडा अपयशी ठरला, त्या घोड्याला आयुष्यामध्ये कधीच यश नाही आलं. त्यानं सर्कशीत लावला तिथंही यश नाही आलं. शेवटी न विलाजानं तो घोडा त्या मालकानं विकून टाकला. गरीब शेतकऱ्यानं त्या घोड्याला घेतलं. घोड्याला घेतल्यानंतर त्या घोड्याला सजवलं आणि महाराज माऊली ज्ञानोबरायांच्या पालखीत लावलं. परिणाम माऊली ज्ञानोबरायांच्या पालखीत घोड्यानं फक्त पुढं चालावं, लोक त्याचं दर्शन घ्यायचे. एका ठिकाणी घोड्याला मरण आलं. ज्या ठिकाणी घोड्यानं देह ठेवला आज त्या ठिकाणी महाराज मोठं मंदिर बांधलंय. येता जाता वारकरी त्या घोड्याचं दर्शन घेतं. संतांच्या संगतीत गेल्यानंतर घोड्यानं सुद्धा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस गोड केला. महाराज ध्यानात ठेवा, घोड्यानं आयुष्याचा शेवटचा दिवस गोड केला. मानवाला उद्धार करण्यासाठी, मानवाचा उद्धार होण्यासाठी. आता मला सांगा, बैल आहे, आपण नांगरठीला बैल झोपतो, झोपल्यानंतर 1.5 2 फुटाचं नांगर असते महाराज. जमीन फाडून काढतात का नाही नांगर? काढतात का नाही? आपला 6 इंच महाराज खुटा असतो, 6 इंच खुटं बैल केव्हाही तोडून पळायला बसला का नाही? पण शेतकऱ्याचं प्रेम आहे म्हणून बैल तिथं राख नाही महाराज. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे शेतकऱ्याविषयी असलेलं त्याचं प्रेम आहे. हे अंतकरण भरून प्रेम आहे म्हणून तो गुंतलेला येत नाही. तर का आधी आपले महाराज प्राणी गुंतत नाही. जसं पक्षी गुंतत नाही ना, तर महाराजांनी सांगितलं आपण सुद्धा या प्रपंचरूपी मोहात गुंतू नका. कारण इथं गुंतणं सोपं आहे, निसटणं अवघड आहे. मन इथं गुंतलंय आणि मन चंचल चपळ आहेत महाराज. इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, इथं गुंतणं सोपं आहे पण निसटणं अवघड आहे. येणे सोसे मन झाले हवं भरी आणि परत माघारी येत नाही. बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. चंचल चपळ जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे इतकं चंचल चपळ आहेत महाराज. काही इथं जायला आणि यायला वेळ लागत नाही. पण भगवंताचं नामस्मरण हे कधी आपल्याला कळतं? फार अवघड आहे महाराज. देवाचं नामस्मरण घेणं कळत नाही, काहीच नाही. आज आदरणीय दादांसाठी संभाजी दादा असतील, त्यांचे चिरंजीव असतील, हे सर्व शिवाजी पाटील असतील, संभाजी पाटील असतील, या 2 मुलांनी आपल्या वडिलांसाठी आज 5 प्रकारचं दान केलेत महाराज. 5. पहिलं दान केलंय पिंडदान. पिंडदान का करतात? पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. ज्या बापानं अंगा खांद्यावरती खेळवलं, समाज राष्ट्र दाखवला, ज्या बापानं चाला बोलायचं शिकवलं, आज त्या बापाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पिंडदान आहे बरं का. पिंडदान म्हणजे काय? पिंड म्हणजे भाताचे गोळे नाही, पिंड म्हणजे शरीर. आणि ज्याने दिले दान त्याचे करावे पिंडदान असा नियम सांगितलाय. पिंडदान म्हणजे भाताचे गोळे नाही, पिंड म्हणजे शरीर आहे. राजा दशरथानं 3 पिंड आणले. त्या पिंड आपल्या पत्नींना देत असताना
राजा दशरथ त्यातला अर्ध पिंड एका घारीनं झडपला होता. पिंड घारीने झडपिला 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 रे पिंड झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराज पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शिविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आईनं दिलेलं प्रत्येक उदरात आईनं वाढवलेलं पिंड म्हणजे आपलं शरीर आहे आणि ज्याने दिले दान त्याचे करावे पिंडदान. मग खाली बसलेले म्हणतील महाराज भाताचे गोळे म्हणजे काय? भाताचे गोळे म्हणजे ती क्रिया आहे. पूर्वी युद्ध व्हायचंय. युद्ध माहिती का? आपलं घरीच युद्ध चालत आणि ते युद्ध कसलं ध्यानात राहते. पहिले राजा महाराजा युद्ध करायचे ना असला नियम होता. युद्धात पांढरं वस्त्र दाखवलं का युद्ध संपायचं असला नियम होता. युद्धात पांढरा झेंडा आला का युद्ध संपलं. युद्धात पांढरं वस्त्र आलं का युद्ध संपलं. किती सुंदर होतं बरं. असलं पांढरं वस्त्र कापड दाखवलं का युद्ध संपलं. हा नियम होता बरं का. जेवताना सुद्धा डिग्रस्कर जेवताना सुद्धा एक नियम आहे. जेवण करत असताना शास्त्र सांगतं 3 वेळा स्नान करावं आणि 1 वेळा जेवण करावं. तुमचं कसं आहे? 3 वेळा जेवण आहे 1 वेळा स्नान आहे. हो माणसाचं उलट असतं. संत 3 वेळा स्नान करतात 1 वेळा जेवण करतात भोजन करतात फलहार करतात. एक वाक्य बोलून जातो. जिथे पांढरं वस्त्र येतं तिथं युद्ध संपतं. जेवताना सुद्धा ताटात पांढरा भात आला ना की जेवण संपावं लागतं. पहा तुम्ही भात वाढला की परत चपाती मागायची नाही. हा नियम आहे. ताटात भात आला का समजून घ्यायचं घरच्या बाईच्या इशाऱ्यात चपात्या संपल्या भात गिळा आणि म्हणजे ताटात भात आला की जेवण संपलं. युद्धात पांढरा झेंडा आला का युद्ध संपलं. आणि मागचे बसलेले आजी संसारात पांढरी केस झाली की संसार संपला. बस माय गाडीतून चला आश्रमात. जो कधीच सरत नाही त्याचं नाव संसार आहे. संपतच नाही. हो आणि याच्यात तुमचं आमचं मन गुंतलंय. महाराज म्हणतात जसं पक्षी अंगणात उतरल्यानंतर दाणे टिपून निघून जातात ना तसं माणसानी संसारी माणसानं असावं. कसं असावं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे संसारी. तैसे म्हणजे कैसे? अंतकाळ प्रत्येकाच्या जवळ येणार आहे. प्रत्येकाला जायचंय महाराज. घडी घडी काळ
वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश किंवा आयुष्य मोजावया बैसला मापारी आयुष्य मोजत आहे हो. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महाराज एक ना एक दिवस प्रत्येकाला काळाच्या पश्चात जायचंय मरण येणारच असलं कोण आहे खाली बसलेलं त्याने मला सांगा महाराज मी मरणार नसतो असले कुणी आहे का आजी तुम्हाला तुमची गॅरंटी आहे का नाही महाराज काय गॅरंटी देतात मला सांगा ना काय या शरीराची गॅरंटी देणार आहे नाशिवंत आहे देह जाणारच यात कुठल्याही प्रकारचा शंका नाही एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय महाराज म्हणतात आएगा सो जाएगा राजा रंक फकीर ज्याला ज्याला जन्माला यायचंय सृष्टीचा नियम आहे त्याला त्याला एक ना एक दिवस जायचंय जीवनरूपी वृक्षाला मृत्यू नावाचं लागलेलं सर्वात गोड फळ आहे आणि त्याचा स्वीकार हा प्रत्येकाला करायचाच आहे मग तुमची इच्छा असेल काय आणि इच्छा नसेल काय आजी इच्छा असली तरी मरायचंय मग गॅरंटी आहे का नाही महाराज दादा तुम्हाला गॅरंटी आहे महिला मंडळ मला सांगा ना ताई गॅरंटी आहे थोडं मोठ्यानं बोलत जा ऐकल कमी तुम्हाला नाही महाराज गॅरंटी हे प्रवचन संपल्या मी व्यवस्थित घरी जाण्याची गॅरंटी आहे नाही मग तुम्हाला वाटतं बाबा विद्यापीठावर जावं कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा पाहत उंदीर घेऊन जाय पाहत उंदीर घेऊन जाय पाहत उंदीर घेऊन जाय जोरदार टाळ्या आमचे रावसाहेब महाराज हो उंदऱ्याला बोक्यानं उंदराला पाहिलं बोका त्याचा सत्कार करीन का नाही महाराज जसं झडप उंदरावं घालावं तसं काळ हा तुमची ना आमची वाट पाहतोय महाराज तर याच्याही पुढे जाऊन सांगतात की जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ ज्या दिवशी जन्माला आलात त्या दिवशी काळ तुमची माझी वाट पाहतोय महाराज पाहतोय का नाही मग काळ कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा देह जाईल जाईल आणि त्यासी काळोबा खाईल बरोबर का नाही आजी मग काळ पाहिला का नाही आल्यावर कळून मग काळ आला की मग माणसाला कळतं जगणं आता राहून गेलं देवाचं नामस्मरण करणं राहून गेलं एकामेकाच्या सुखादुखात राहून गेलं आणि हे केव्हा कळतं कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी पण महाराजांनी सांगितलं हे जर ऐकलं नाही ना हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे सरस शेवटी काळ बांधून नेईल सरस शेवटी काळ बांधून नेईल शेवटी काळ बांधून नेईल हे शेवटी हे जनार्दनी आमचे काय बजाईला आमचे काय बजाईला हे काय बजाईला आमचे काय बजाईला हे काय बजाईला काय बजाईला पिंगळा 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 पिंगळा
सोनम लाग्या प्रेम नगर भरी सावध होऊनी भजने लागा देव करते बरी माझा मल्हारीची 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 माझा मल्हारीची वारी माझा मल्हारीची माझा मल्हारीची माझा मल्हारीची माझा मल्हारीची वारी माझा मल्हारीची माझा जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जागता जगदेव रागा काही बाबा जागता जगदेव रागा काही बाबा हे अवघ क्षेत्रफाळ पूजावा सकळ क्षेत्रफाळ पूजावा सकळ हे पूजा पत्र काही फळ पुष्प सोया पूजा पत्र काही फळ पुष्प सोया बौद्धीचा फेरा आलाय नगरा बौद्धीचा फेरा आलाय नगरा नका घेऊ बार धर्मतोची सारा तुका मागे दान द्यावीची अनन्या तुका मागे दान द्यावीची अनन्या हे जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती हे दादा बोल घ्या कुणी दादा बोल घ्या कुणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी घ्या कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी पिंगा माधवारी कोणी देगा पिंगा माधवारी पिंगा माधवारी कोणी देगा पिंगा माधवारी पिंगा माधवारी कोणी देगा पिंगा माधवारी महाद्वारी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आयुष्य हे शेवटच्या क्षणाला कळतं केव्हा सरते शेवटी बा गळ बांधून येईल सरते शेवटी बा कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. पण ऐका जेव्हा कळतं तेव्हा नातेवाईक आप्तेष्ट गणगोत्र मित्र सगळे सोयरे सगळे बाजूला असतात आणि मग कळतं की जगणं आता राहिलं एकामेकाच्या सुखादुखात जाणं राहिलं एकामेकाशी बोलणं राहिलं. संभाजी पाटील शिवाजी पाटील आपल्या वडिलांसाठी 5 प्रकारचं दान करून जातात. पहिलं दान पिंडदान, दुसरं दान ब्राह्मण दान. आज ब्राह्मण काकांना चपला बुट नारळ दिले असतील का दिलेत? ब्रह्मणे ब्रह्म हुता ब्रह्म कर्म समाधीन यज्ञ शिष्ट सना संते मुच्चिते सर्व किलबिषा ब्रह्मणे मम देवता हृदय वसु विष्णू देवता पूजा पूजनम करिष्ये. ब्राह्मण वृंदांचं दान झालेलं आहे. तिसरं दान घडलं या परिवाराकडून ज्ञानदान. चौथं दान अन्नदान आणि 5वं दान ज्या लेकरांना आईवडील नाही अशा अनाथ निराधार मुलांना केलेलं दान सर्वात श्रेष्ठ दान. खाली बसलेले म्हणतील आता काय बाप परत येतो का? पण तुकोबरायांचं प्रमाण आहे आशीर्वाद आशीर्वाद देती तुका म्हणे पितरू आशीर्वाद देती आशीर्वाद देती तुका म्हणे पितरू आशीर्वाद देती कल्याण ही जीतितया थोडा कल्याण ही जीतितया थोडा हे कल्याण ही जीतितया थोडा कल्याण ही जीतितया थोडा स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे बापाची वाट स्वर्गीचे पूर्वज बापाची वाट स्वर्गीचे पूर्वज. आज बोलून पूर्वज आशीर्वाद देत आहेत महाराज. जा तुमच्या मुलांना कुळाचा उद्धार व्हावं यासाठी माझा आशीर्वाद तुमच्या प्राप्त पुटा आहे. जा तुमचा उद्धार होण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो आहे. या ठिकाणी तुमचं कुळ हे पवित्र व्हावं त्यासाठी कुळाला आशीर्वाद देतात वरून पूर्वज. पूर्वजांचं आज या ठिकाणी तर्पण नावाचा विधी केलेला आहे. पूर्वजाच्या नावानं या निश्चित रूपानं जे जे दान घडलंय त्या दानातून जे
पुण्य प्राप्त होणार आहे। आज दादांच्या आदरांजलीसाठी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना। आमच्या सर्व कीर्तनाचं पुण्य, जसं प्रातकाळी एखादा पाहुणा आला, पाहुण्यानं राहावं किती दिवस, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस, लईच बेकार असतील तर 8 दिवस, 8 दिवसानंतर पाहुण्यानं थांबू नये। जर 8 दिवस 4 दिवस इथं पाहुणा राहत नसेल तर आपल्याला सुद्धा हे देह पाहुणा म्हणूनच भेटलायत ना महाराज, हा, पण हे सुद्धा जायचं। यमाचा पाहुणा प्राणी होय, हो, हा देह मनुष्य रूपी प्राणी हा यमाचा पाहुणा आहे, आपल्याला सुद्धा इथून जायचंय। जात असताना फक्त दुःख एवढंच आहे। महाराज म्हणतात, हो, शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन। जर माझ्या भगवंताला भगवान परमात्म्याला शरण गेलं तर दुसरं भय नाही, म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्याचं भजन करा। विठोबा सर्वांनी हात वर करा। जय जय विठोबार हरी जय हरी जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार हरी जय हरी जय 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 विठोबा हरी जय जय हरी जय 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 शेवटची 10 मिनिटं घेतो, बाप सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो। ऐका, जो कधी कळाला नाही, जो कधी लक्षात आला नाही, तो बाप मात्र आज अधुरा राहून गेला। म्हणून बाप सांगतो। एका कविकारानं बापाविषयी लिहिलंय, बाप फार गोड आहे, पण तो कधी न लक्षात आलेला बाप आज तुमच्या पुढे ठेवून जाणार आहे। बारीक लक्ष द्या, बाप म्हणजे काय। म्हणजे बाप लोक खूप आलेत, म्हणून बापासाठी एक गोड असं वर्णन। मध्यंतरी एक आईची कविता होऊन गेली, ती सगळ्यांनी ऐकली, परंतु प्रत्येकानं स्टेटस ठेवलं, पण बापाची काही कविता झाली नाही महाराज। साने गुरुजी श्यामची आई लिहितात, पण श्यामचा बाप कोणी लिहित नाही, म्हणून आज बाप सांगून जातो। ऐका, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाची ही व्यतान कुणी जाणी। बाप नसतो कुणाचा ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, माझ्या डोळ्यातील स्व कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिगाळ जोडलेलं, उभा आयुष्याला त्यानं कशी कातार लावलेलं, मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। बाप म्हणायचा, पोरांनो आपली परिस्थिती नाही बरं का,
पण तुम्ही असं समजू नका, मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही आथरून पाहून पाय पसरा. मी उलट म्हणाल, पोरांनो तुम्ही पाय पसरा, मी आथरून पसरायला तयार आहे. त्याचं नाव बाप असतो. त्यानं बघितलं सपन पाला उसाचा तोडताना, बाप एकटा पाहिलाय म्या झोपडीत होरडताना. मला कस तरी होत या कुणाचा बाबा बघताना, उरी हुन कदाट तो या गोष्ट बापाची सांगताना. दिवाळीच्या सणाला 4 पोरं घरात यायची ना, तर बाप म्हणायचा, चिमन पिलानो कुशीत या, करील तुम्हावर माया, हे काळ जातल्या ममतेची, धरील तुम्हावर छाया, जरी कोसळले आभाळ, तरी करील मी संभाळ, घ्या पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आज आमच्या विठाताईच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल तर त्या म्हणत असतील, काय मागावं मी देवा, गर सुखात माझ ठेवा, हो जशी अमृताची धारण, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ओ कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपुनी नेली, हो जस विपरीत झालंय सार, होता सोन्याचा संसार. बाप तो बाप असतो, गेल्याशिवाय कळत नसतो. अरे ज्या लेकराला बाप नाही त्याला जाऊन विचारा बाप म्हणजे काय असतो. तुम्ही म्हणाल महाराज सांगा ना बाप म्हणजे काय. आई आंधळ्याचा डोळा झाली, आई लंगड्याचा पाय झाली, आई वासराची गाय झाली, पण खरं सांगू बाप तो बापच होता. आदरणीय शंकरराव दादांना आपण जाताना पाहिलं, 2 मुलं 2 मुली, 4 लेकराचा प्रपंच करणं सोपं होतं का? 80 वर्षाचं वय, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने किती खस्ता खाल्ल्यात, तुम्ही सगळे साक्षीदार आहात या गोष्टीचे. गरिबी काय असती ती सातत्यानं आपल्या आयुष्यात आल्यानंतर सुद्धा गरिबीतून या परिवाराला वाढवलं. सहज कुणी मोठं होत नसतं, संघर्ष जीवनात यावंच लागतो आणि तो संघर्ष माणसाला करावाच लागतो. आयुष्यात जेवढ्या खस्ता खाल्ल्या त्यातून हा परिवार घडवला. खऱ्या अर्थानं हा परिवार घडवण्यामागे दादांचा फार मोठा श्रेय आहे. मोटरसायकलला 2 टायर जर असले ना महिला मंडळ, 1 टायर जर कधी पंक्चर झालं ना तर ऐकून जा, गाडी उभी राहते हो. तसंच घरातील दोन्ही व्यक्तीतला एक व्यक्ती जरी संपला ना, आयुष्य संपल्यासारखं वाटतं. कारण जेव्हा जेव्हा आम्ही बाबाला म्हणायचो, बाबा दिवाळी आली, महिनाभर आधी आमचा बाप आमच्यासाठी ड्रेस घ्यायचा, महिनाभर आधी आमचा बाप आमच्यासाठी पॅन्ट घ्यायचा, ताईसाठी फराक घ्यायचा. पण कधी आम्ही आमच्या बापाची बनेन पाहिली ना, त्याला फार मोठं थिगळं होतं. आणि आमच्या बापानं थिगळं असलेली बनेन घातली, पण आमच्या आयुष्यात कधीच आम्हाला नवीन कापडं खऱ्या अर्थानं कधीच जुन्या कपड्यात ठेवलं नाही. कायम आमच्या अंगात नवीन कपडा असायची महिला मंडळ. तर आमचा बाप होता. लहानपणी एकदा आम्ही उठलो आणि किरण महाराज जेव्हा आमच्या शाळेची सहल जाणार होती ना, तेव्हा आम्ही बापाला म्हणलो, बाबा सहलीला जायचंय, बाबा शाळेत नाही का 100 रुपये भरायचे. बाप म्हणला कशाला 100 रुपये, आत्ताच वह्या पुस्तक आणलं त्याच्यात लक्ष घे, म्हणजे 100 रुपये लागतात कशाला. असं वाटलं बाप म्हणजे ओरडणार. खरं सांगू त्या दिवशी इतकं वाईट वाटलं ना. बाप काऊन इतका ओरडत असतो. रात्री
बिगर जेवताच झोपलो. सकाळी उठलो ना, आई म्हणली बाळा तुला जायचं घरे, सहलीला जायचं. हो माय. आपल्या शेजारच्या काकाचा बाळू सुद्धा सहलीला जाणार आहे, पण बाबा मला रात्री ओरडले, पैसे नाही दिले. धर रे राजा, असं न करू, हे 100 रुपये धर. माय तू किती चांगली ग, आई तुम्हाला पैसे दिले, तू खरंच चांगली. माय काय म्हणली बाळ्या तू झोपला बिगर जेवण करता, तो बाप माझ्या जवळ आला काय म्हणलं माहिती, उद्या बाळूला खरंच सहलीला जायचं का? म्हणले हा धर्म, हे 100 रुपये ठेव, सकाळ त्याच्या हातात दे. मी त्यांना म्हणले का माणसातल्या लेकराला ओरडतात आणि एकांतात पैसे हातात ठेवतात, तुमच्या हातानेच द्या सकाळी. नाही ग, मला त्याला ओरडू वाटत नाही, पण ओरडलं नाही तर पोरगं बिघडल, आणि म्हणून त्याला थोडं समजून सांगतो. सकाळी त्याला पैसे दे, मला लवकर कामाला जायचंय. 4 चौघात ओरडणारा आमचा बाप आम्हाला वाईट वाटत होता, पण पुरुष मंडळी त्याच्या एवढा चांगल्या मनाचा बाप दुसरा नव्हता. त्यानं स्वप्न पाहिली होती पोरांनी मोठं व्हावं, पोरांनी डॉक्टर व्हावं, आणि मग कळालं त्याचं पोरगं IAS झालं. IAS. 2 चाकाच्या गाड्या मागे, 2 चाकाच्या गाड्या पुढे आहेत. ओ आज मोठमोठ्याले 4 व्हीलर गाडी त्याच्याकडे आहेत. आज पोरगं IAS ऑफिसर झालं. बापाला लय आनंद झाला. विष्णुकांत महाराज इतका चेहऱ्यावरती आनंद आहे बापाच्या. आज बाप त्या साहेबाच्या ऑफिस मध्ये गेला, ज्या पोरग साहेब झालं होतं ना IAS ऑफिसर, त्या साहेबाच्या ऑफिस मध्ये गेला. बाप जसं गेला तसं डायरेक्ट ऑफिस मध्ये गेला आणि पोराच्या खांद्या हात ठेवला आणि पोराला म्हणला बाप दाद्या IAS झाला का रे, एवढा मोठा झाला ना, तुझ्या मागे बंगला आहे, तुला ही गाडी आहे, हे सगळं मोठं लोक तुझ्या सोबती आहेत. दाद्या हे सगळ्याचं श्रेय कुणाला देशील रे? पोरगं म्हणलं बाबा एवढं मोठं सगळं जे मी कमवलंय ना, याचं सगळं श्रेय मी मला देतो. बापाला वाईट वाटलं. 2 मिनिटं म्हणलं असतं बाबा तुमच्यामुळं, पण पुराला परत बापाने विचारलं खरं सांग ना दाद्या, तू IAS झाला कुणामुळं? बाबा हे सगळं श्रेय मी माझं मला देतो. बापाला वाईट वाटलं. दारात गेला बाप, पायात चप्पल घातली, पोराला म्हणला पोरा अरे IAS झालास तू, एवढी संपत्ती आहे, एवढं सगळं आहे, एकदा विचारतो खरं सांग हे कुणामुळं? पोरग म्हणलं बाबा हे सगळं तुमच्यामुळं. बाप म्हणलं काय 2 तोंडासारखं वागतोस रे, आता मी मध्ये होतो तर म्हणला हे सगळं मायामुळं, आणि आता बाहेर आलो तर म्हणतो हे तुमच्यामुळं. पोरग काय म्हणलं माहिती, बाबा जेव्हा तुम्ही इथं उभा होतात ना, तेव्हा तुमचा हात माझ्या खांद्यावर होता बाबा, तेव्हा तुमचा हात माझ्या खांद्यावर आहे ना बाबा, तेव्हा मिळवलं ते सगळं मी होतं, पण जेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर गेलात ना बाबा, ते हे सगळं तुमच्यामुळे आहे हे आज कळतंय बाबा. तेव्हा कळत नव्हतं बाबा, तेव्हा कळत नव्हतं. जेव्हा जेव्हा बाप आपल्या सोबत आहे तेव्हा तेव्हा कौतुक करणारं पात्र हे आपल्या सोबत आहे, पण जेव्हा बाप आपल्यापासून दूर जातो ना तेव्हा कळतं वेळेवरती घरी गेलं पाहिजे, तेव्हा कळतं जबाबदारी काय आहे, तेव्हा कळतं. आज 1 वर्ष झालं शिवाजी पाटलाला, आज 1 वर्ष झालं संभाजी पाटलाला जाऊन विचारा, तुमचा बाप आता तुमच्यात नाहीये. ते सांगतील आमचे बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत आम्हाला सांगत होते असं करा तसं करा, इकडे जाऊ नका, पोरांची काळजी घ्या, लेकरा बाळांची काळजी घ्या. अरे बाप नसल्यानंतर कळतो, बाप जिवंतपणे कधीच कळू शकत नाही. महिला मंडळ कधीच नाही करू शकत. ज्या लेकराला बाप नाही त्या लेकराला जाऊन विचारा बापाची किंमत काय असते. अरे बाप कधी चेहऱ्याकडून पाहिला जायचं नाही. बाप जर पाहायचा असेल ना तर बाप त्याच्या पायाकडून पहा, त्याच्या पायाला पडलेल्या भेगा तुम्हाला तुमचं आयुष्य मोजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप तो बाप असतो. मुलीचं आणि बापाचं नातं किती घट्ट असतं. अरे मुलगी जन्माला आली का बाप थैमान डोक्यावर घालतो, गावात जिलेबी वाटतो, सगळ्याला सांगतो मला मुलगी झाली मुलगी झाली मुलगी झाली. ताई तुम्ही कॉलेजला निघालात तर तुम्हाला स्कूटी घेऊन देतो, दादाला बुलेट घेऊन देतो, पण लोकांच्या बांध्यावरती जाताना आमचा बाप पायी पायी जात होता. अरे डेअरी फार्माला जाताना 3 किलोमीटर आमचा बाप पायी जात होता, सायकलीवर जात होता. आमच्या बापानं आमची स्वप्न रंगवली सजवली, आमच्या बापानं आम्हाला घडवलं, पण याचं सगळं श्रेय आमच्या बापाला जातं. महाराज अहो आम्ही पार्लरला निघालो का 100 रुपये देतो, मुलासाठी कटिंगला 50 रुपये देतो. अरे त्याची दाढीची साबण संपली म्हणून अंगाच्या साबणीनं दाढी खरवडणारा बाप मी डोळ्यानं पाहिला. अरे मुलीला सँडल आहे तर मुलाला बुटा आहे, पण त्याच्या पायातली चप्पल फाटली, कधी नवीन चप्पल घेऊ शकत नाही, तो बाप आहे. मुलांसाठी दिवाळीला कपडे घेणारा बाप, आतली बन्याल फाटके कधीच लोकांना सांगू शकत नाही, तो बाप आहे. म्हणून बाप तो बाप असतो, गेल्याशिवाय कळत नसतो.
खरं सांगू, आज जर हा सगळा परिवार एकत्र आला आणि मला म्हणला ना 2 मुली आल्यात ना ताई, बाबांच्या 2 मुली आल्यात ना, त्या जर म्हणल्या ना महाराज खूप बोलला तो, सगळ्याच्या डोळ्यात पाणी आहे, समोरची आजी रडत आहे, आजी तुम्ही रडावं म्हणून माझं कीर्तन नाही आहे, पण ऐका ना, आज इथून गेल्यानंतर एखादा व्यक्ती बापाच्या पाया पडून म्हणला ना महाराज आज मी महाराजाचं कीर्तन ऐकलं बाबा, माझं चुकलं आत्तापर्यंत, जेवढं मी वाईट तुमच्याशी वागलो, एक जरी मुलगा आपल्या बापाची सेवा करायला लागला तरी आजचं कीर्तन सार्थक झाल्यासारखं आहे महाराज, आजचं कीर्तन सार्थक झाल्यासारखं आहे. कोण म्हणतं माणसं रडत नाही, समोरच्या 2-4 माणसाच्या डोळ्यात पाणी, पुढची वस्ती बसलेल्या बाबाच्या डोळ्यात पाणी. दादा माणसाला रडू येत नाही असं लोक म्हणतात, पण खरं सांगू बाप सुद्धा रडत असतो, फक्त तो वेदना दाखवू शकत नाही, तो डोळ्यात पाणी आणू शकत नाही, याचा अर्थ बाप रडत नाही असं नाही. महिला मंडळ, खऱ्या अर्थानं मुलीच्या लग्नात बाप जेवढा रडतो ना तेवढा कधीच रडत नाही, कारण मुलगी गेल्यानंतर त्याला माहिती आहे जिला लहानचं मोठं केलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं ती ताई मला सोडून जाणार आहे. जावयाच्या पाया पडला आणि जावयाला म्हणला पोरगी नाही काळीच तुमच्या हातात देतोय, पुरीला जीव लावा. बाप किंवा खसतो माहिती, जेव्हा त्याला कळतं ना आपला जावय दारू पिऊन आपल्या पुरीला लई मारतो, तेव्हा बाप खचून जातो आणि बाप म्हणतो कोणतं पाप केलं होतं मी, काय केलं होतं आयुष्यात मी इतकं पाप. म्हणून बाप हा बाप असतो, गेल्याशिवाय कळत नसतो. तुम्ही म्हणाल महाराज का रडवलं आम्हाला, का आमच्या डोळ्यात पाणी आलं, का अंतकरण भरून एवढं बोललात, काय असतो बाप सांगा ना. महाराज बाप गेल्याशिवाय कळत नसतो. ढगाड गेलेला सूर्य सकाळी पुन्हा दिसतो पण मातीत गेलेला बाप दिसत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज पवार परिवाराला पुन्हा बाप भेटणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय बाप कळाला, 22-23 वर्षाचं वय माझं, मी 1.5 वर्षाचं असताना माझी आई गेली, माझं बालपण सगळं अनाथ आश्रमात गेलंय महाराज. माझे गुरुवर्य परमपूज्य बहुरूपी महाराज पहाटे 5ला उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायचे, हाताने कपडे धुतले म्हणून हाताला फोड आले, पण जेव घालायला आई नाही आली. मग वेदना कळाल्या की अनाथांचं आयुष्य काय असतं. लोकांचे लेकरं दिवाळी आली की फटाकडे वाजवायचे, मी टाळ्या वाजवून दिवाळी साजरा केली महाराज. शाळेत गेल्यानंतर शेजारच्या मित्रांना सांगायचं माझ्या आई बाबांना चांगली भाजी दिली, मला आज टिफिन दिलाय, पण तांदळाची खिचडी खाण्यासाठी स्वतःकडे प्लेट नाही, म्हणून वहीच्या पानावर मी तांदळाची खिचडी खाल्ली. सगळा ओलावा व्हायचा, मग कळायचं की माय नसल्यानंतर दुःख काय असतं. खरं सांगू, जेव्हा मी खिचडी खायचो ना तेव्हा शाळेतले मुलं चिडवायचे तुम्ही अनाथ आहे, तुम्हाला मायबाप नाही. बाजारातून मागताना वाईट वाटत नव्हतं, पण शेजारी बसलेला वर्गातला मित्र आज त्याच्या पालकांबरोबर पाणीपुरी खात होता, भजी खात होता, आणि शाळेत येऊन तो चिडवत होता तुम्ही भीक मागतात. वाईट वाटलं, गुरुजींना सांगितलं, मला गुरुवर्य माझे गुरुवर्यांनी सांगितलं ज्ञानोबराय माहिती, समाजानं खूप त्रास दिला ज्ञानोबरायला. लोकांना मातीत शेण टाकून महाराज त्यांच्या पिठामध्ये शेत टाकलं. लोकांना इतका त्रास दिला का त्यांना सावलीत सुद्धा, माऊलीच्या सावलीत सुद्धा लोक उभे राहत नव्हते. जेव्हा माऊली समाधी घेतात ना 22व्या वर्षी, तेव्हा माऊलींची सावली आपल्या आयुष्याला लाभावी म्हणून त्यांच्या सावलीला आश्रयाला लोक राहत होते. त्यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या गर्दीत लोक उभे राहत होते. जे लोक त्रास देतात ना, जे लोक त्रास सहन करतात, त्यांचं यश कुणी रोखू शकत नाही. माऊली ज्ञानोबरायांना जगाची आई म्हणतात, पण माऊलीला सुद्धा त्रास झालाच ना. लोक त्रास देणंच काम करतात. आणि त्या दिवशी माऊलींच्या चरित्राविषयी मला आदर वाढला आणि मी वयाच्या 8व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांच्या चरित्रावर कीर्तनकार झालो महाराज. 8 वर्षाचा असताना अनाथ आश्रमातलं लेकरू कीर्तनकार झालं. 8व्या वर्षी कीर्तनकार, वयाच्या 13व्या वर्षी श्रीरामपूर तालुक्यात राहायला आलो. पायाखाली जमीन नाही, गावाकडचा रस्ता नाही, काय करावं कळाना. कारण आयुष्य आता गावाकडे जायचं तर घरदार नाही, कसं करणं कसं करायचं. आणि त्या दिवशी ज्यावेळेस मी कीर्तनाला प्रवचनाला जात होतो श्रीरामपूरच्या बसस्टँडनं, रेल्वे स्टेशननं, तर माझ्या पुढे 5-3-2 वर्षाचं लेकरू बसस्टँडवर भीक मागताना मी पाहायचो. मला माझं बालपण आठवायचं, कारण 5 वर्षाच्या लेकराला भीक कोणी देतं पण वही पुस्तक कोणी देत नाही. एक श्रीरामपूरच्या बसस्टँडवर एक लेकरू माझ्या पुढे भीक मागत आलं. त्यानं मला सांगितलं महाराज मला आई वडील नाही महाराज, माझा सक्का चुलता आहे, माझा सक्का चुलता मला रोज बसस्टँडवर भीक मागायला आणून सोडतो, दारू पिण्यासाठी ते पैसे घेतो आणि दिवसभर मी भीक मागतो. वाईट वाटलं. स्वतःच्या लेकराचं शेंबूड कुणी पुसतं महाराज, पण दुसऱ्याच्या लेकराचा कुणी शेंबूड पुसत नाही. त्या लेकराकडे पाहिल्यानंतर वेदना कळाल्या आणि त्याच दिवशी ठरवलं वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचलेल्या कधीही चांगल्या. ज्या दिवशी त्या लेकराकडे पाहिलं त्याच दिवशी निर्णय घेतला आजपासून त्यांच्यासाठी जगायचं. वयाच्या 13व्या वर्षी संकल्प केला, वयाच्या 16व्या वर्षी मी माझ्या आश्रमाला सुरुवात केली
आणि आज माझं 22 वर्षाचं वय, मी 35 अनाथ मुलांचा बाप आहे, ज्याला माय नाही बाप नाही, लोकांना टाकून दिलं, समाजानं नाकारलं. माई सिंधुताई सपकाळ म्हणायच्या भाषण आहे तो राशन आहे, मी म्हणतो कीर्तन तर पोरांचं जेवण आहे. आज 35 लेकरं सांभाळणं म्हणजे तोंडाचा खेळ नाही. 4 जावईत मला, 4 अनाथ मुलींचे लग्न लावून दिलेत मी, 3 नाती आहे. खरं सांगू, माझं जे माईकवर बसलात का तिथे, हे लेकरू माझं 10वीला आहे. बाबळेश्वरच्या बस स्टँडवर 5 वर्षाचं लेकरू आईनं टाकून दिलं होतं, भीक मागून ते जगलं असतं. जे आईनं बाबळेश्वरच्या बस स्टँडवर लेकरू टाकून दिलं होतं, वडिलाचा चुलताचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, ते लेकरू बस स्टँडवर भीक मागून जगलं असतं. पण आज संपूर्ण कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं होतं ना ते लेकरू, खऱ्या अर्थानं ते लेकरू आज इकडे पियुष इकडे बाळा, हे लेकरू माईनं बस स्टँडवर टाकून दिलं ना. आता 7वीला शाळेत जातं ते. त्याच्या मागं हे पुंतांब्याला महाराज लोक राख टाकायला जायचे, त्या राखीतला पैसा गोळा करून शिकायचं हे पोरग आज खऱ्या अर्थाने हे सुद्धा लेकरू आहे. अशी माझ्याकडे 1 नाही 2 नाही 35 आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी आमच्या किरण महाराजांना विचारा, मुंबईमधून एक फोन आला होता, 21 दिवसाचं बाळ टाकून दिलेलं, जे 21च दिवसाचा जन्म झालेलं मुलगी, आपण तिला वाचवलं महाराज, आणि ती मुलगी सुद्धा दत्तक दिली. समाजानं नाकारलं, लोकांना टाकून दिलं, कुणी कुणाचं राहिलं नाही. असे लेकरं कुणी पाटात फेकून दिलेले, कुणी कुणाचं राहिलं नाही. पण जेव्हा मी कीर्तनाला निघालो ना, माझं 1.5 वर्षाचं लेकरू मला काय म्हणलं माहिती, मला पण यावेळेस दिवाळीला पिस्तूल घ्या बरं का. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, लोकांना नाकारलं, आपण आपल्या लेकरांची दिवाळी साजरा करतो, पण या लेकरांची दिवाळी कुणी साजरा करायची. ज्याला समाजानं नाकारलं, ज्याला कुणी नाही राहिलं, अशा या निराधार झालेल्या लेकरांना खऱ्या अर्थानं लेकरं अनाथ तरी कसे होतात. आपण 200 रुपयाची दारू पितो साहेब, 200 रुपयाची दारू पिऊन एकदा गाडी भरदार वेगानं चालवताना भयानक वेगानं गाडी चालवतो, आणि जेव्हा या शरीराची समाप्ती होते तेव्हा लेकरावरती वाईट प्रसंग येतो, तेव्हा त्या लेकरांना कुठंतरी जाऊन राहावं लागतं, असं आयुष्य संपावं लागतं. खऱ्या अर्थानं जाता जाता डिग्रसकर आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे, या लेकरांची दिवाळी गोड करणं म्हणजे खर्च खूप मोठा आहे. आपण आपली फुल नाही फुलाची पाकळी या मुलांच्या दिवाळीसाठी या ठिकाणी एका छोट्याशा झोळीमध्ये अर्पण करा. एक छोटीशी झोळी माऊली ज्ञानोबा यांची तुमच्या समोर देणार आहे. या झोळीमध्ये ज्यांना ज्यांना या मुलांच्या खाऊसाठी काही मदत करायची, दिवाळीसाठी काही मदत करायची, असं वाटतं की आपल्याला 1 लेकरू आहे, आज समजा देवाने आपल्याला 2 दिले, आज या मुलांसाठी कोणाला कोणाला जर काही मदत करायची असेल तर माझं लेकरू एक छोटीशी झोळी आथरणार आहे. आणि पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना विनंती आहे, इथून फार लांब नाही आहे अनाथ आश्रम, आपण आपल्या मुलांचे वाढदिवस श्रीरामपूरला त्या अनाथ आश्रममध्ये साजरा करू शकतात. नाही काही जमलं तर एखादी कीर्तन सेवा देऊन या मुलांच्या धर्मकार्यासाठी आज पवार पाटील रामाभाऊ पवार यांनी आजची सेवा दिली. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी ठरवलं असतं तर किती मोठे महाराज ते इथं बोलू शकले असते, पण त्यांनी आज शंकरराव पवार पाटलांच्या स्मरणार्थ ही जी काही मदत दिली, इथून पुढचे 4 दिवस हे अनाथ लेकरं त्याच्यावर जेवणारे, हा सगळ्यात मोठा केलेला धर्म असणार आहे. ध्यानात ठेवा, सगळ्यात मोठा धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या चिमुरड्या लेकरांसाठी ज्यांना ज्यांना मुलांच्या दिवाळीसाठी काही मदत करायची असेल, एक छोटीशी झोळी तुमच्या समोर आथरलेली आहे. त्या झोळीमध्ये आपण आपल्या लेकराच्या फराळासाठी, आपण आपल्या मुलाच्या कपड्यासाठी 10 रुपये 5 रुपये देऊ शकतात. कार्ड प्रत्येकाने घेऊन जा. नाही मदत केली तरी हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, एखादा अनाथ मुलगा तुमच्या परिसरात आहे, ज्याला आई नाही बाप नाही, मी मृत्यू दाखला घेतो आई वडिलांचा, बाकी काहीच घेत नाही, अजन्म त्या लेकरांचा सांभाळ करतो, म्हातारे होईपर्यंत जाता जाता एखादा अनाथ मुलगा जरी तुम्हाला देता आला तरी सगळ्यात मोठा या ठिकाणी आजचं कीर्तन सार्थ झालं. झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. समस्त पवार परिवाराची आलेल्या पाहुणे मंडळींना विनंती, सर्वांनी स्नेह भोजन करून जायचंय. मोठ्या प्रेमानं भजन. गणेश्वर माऊली नारायण, माऊली गणेश्वर माऊली नारायण, जय विठ्ठल जय जय चला विनेकरी, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लेले बोली बाबुले वृत्तरी करा क्षमा परत महाराज उच्चारी अधिकार करा क्षमा परत महाने दानेश्वर रंगमाया पैकी करा क्षमा परत महाराज तुम्ही सीधा ज्ञानदेव तुकाराम 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 मंडली कबरधारी विठ्ठल आदरणीय